हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्लॉग विथ वर्षा. मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज आहे बुधवार आणि मॉर्निंगचं रुटीन तुम्हाला आज मी दाखवणार आहे. खूप दिवसातून आता एक्झाम चालू झालेत आणि त्याच्यामुळे रुटीनमध्ये थोडासा चेंज झाला आहे, कारण टाईम टेबल पण चेंज झालं आहे मुलांचं. त्यामुळे तर उठल्या 6:30 वाजले होते बघा. मला एक्सरसाइज मी चालू केले, योगा म्हणजे. तर लवकर उठावं लागतं, कारण त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास तरी द्यावा लागतो आणि लेट उठलं की मग नाही होत. टिफिन वगैरे बनवावा लागतो, त्याच्यामुळे मग वेळ होतो. त्यामुळे लवकरच उठावं लागतं मला. एक्सरसाइजसाठी 1 तास तरी द्यावा लागतो. 1 तास नाही, पण आपण थांबून थांबून करतो ना, त्याच्यामुळे वेळ जातो. त्यामुळे मग 6:30ला उठले मी आणि लगेच जी भांडी घासलेली होती ती खाली ठेवली जाळी आणि पाणी तापायला ठेवलं. आणि रात्रीच मी अंडी बाजूला काढून ठेवलेली, कारण मला अंडी उकडत ठेवायची होती. आज बुधवार होता, त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यांना अंडी उकडून ठेवावीत. मी तर खात नाही, मी यांच्या सगळ्यांसाठी करते, पण मी कधीच खात नाही. तर रात्रीच ठेवल्यामुळं काय होतं, थंड पडतात, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला येतात. आणि डायरेक्ट फ्रीजमधून काढून उकडत ठेवली ना की त्याचं साल तरी व्यवस्थित निघत नाही किंवा खूप वेगळे अंडे होतात. मी बऱ्याच वेळा बघितलं आहे. त्यामुळं मग मी आता काय करते, अगोदरच काढून ठेवते रात्रीच, आणि मग सकाळी घाला येतात आपल्याला शिजायला, व्यवस्थित शिजतात. तर पाणी ठेवलं तापायला आणि एका साईडला अंडी ठेवणार आहे, म्हणजे माझं जोपर्यंत एक्सरसाइज होते, योगा होतो आहे, तोपर्यंत हे सगळं काम होऊन जाईल आणि मग वेळ वाचेल. स्टार्ट केला योगा आणि काय होतं आहे, मला असं मांडी घालून बसायला येत नाही आहे. ज्या माझ्या उजव्या पायाला लागलेलं मध्ये, म्हणजे घोटा सुजलेला, पूर्ण पाय सुजलेला, तेव्हापासून असं पायावरती मांडी घालून बसता येईना, कारण दाब आपला घोट्यावरती पडतो आणि जास्त वेळ मला काय बसता येईना, तेव्हापासून दुखतो आहे तो. त्याच्यामुळे मग मी थोडंसं 5 मिनटं हे केलं आणि त्याच्यानंतर घेतला मानेचा व्यायाम करायला. आता योगा क्लासला मी जात होते तेव्हा सगळं व्यायाम व्हायचे आणि आता कसं आठवत पण नाही आहेत काय काय व्यायाम, म्हणजे तिथे केलेले आठवतच नाही आहेत, कारण खूप वर्ष 2 वर्ष झाले असतील सोडलेला. मग जसं आठवलं तसं मी एक 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 करत होते. तर पहिल्यांदा मानेचा व्यायाम केला, मान हे करून घेतली, त्याच्यानंतर राऊंडमध्ये फिरवली, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही ह्याच्यातून. तर तुम्हाला अशी दिसताना मी स्लिम ड्रीम दिसत असेल, पण नाही आहे. माझं पोट खूप वाढलं आहे, फक्त पोटच, आणि एवढं वाढलं आहे की ते खूप भयंकर दिसते. आता मी हे मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगते, पण पोट ना एकदा वाढलं ना लवकर कमी होतच नाही. तुम्ही किती पण हे करा, खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला. आणि काय काय पाणी, कसलं पाणी वगैरे पितात, तर ते तर मी करणं शक्यच नाही. झालं तर व्यायामानेच मी करणार, बाकीचं ते पाणी बिणी पिऊन तसलं काय करणार नाही, मला अजिबात आवडत नाही. आणि काय झाले माझे थाईज किंवा आपण पाय म्हणू, पाय पण मला स्लिम करायचे आहेत, खूप हे झालेत. मग त्याच्यामुळे फक्त पोटासाठी आणि पायासाठी व्यायाम मी करते. आता स्टार्ट केलं आहे मी, तर रेग्युलर करणार आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, मनानं ठरवलं आहेच की करायचं. कारण मला पण असं विचित्र वाटते, फिटिंगचे ड्रेस वगैरे घातल्यानंतर बरोबर नाही वाटत. आणि मेन पॉईंट, माझा नवरा एवढा ओरडतो आहे ना की तुला उठाय काय होतं सकाळी आणि तुला व्यायाम कराय काय होतं. तर तेच ऐकून आता मला पण वाटायला लागलं आहे की खरंच कंटिन्यू करायला पाहिजे, आणि आता मी कंटिन्यू करणार आहे. पोटाचं तर मला नाही वाटत लवकर होईल, एवढं पोट आहे ना की म्हणजे खूप पोट दिसतं आहे, आणि जेवल्यानंतर तर जास्तच दिसतं. आणि पोटाचं तर लवकर चरबी कमी होत नाही, त्याच्यामुळे मला भरपूर वेळ जाणार आहे आणि मेहनत पण करावी लागणार आहे. तर पहिल्यांदा मी योगाला जायचे ना तेव्हा माझे हे पूर्ण पाय खाली टेकायचे, पूर्ण म्हणजे पूर्णच, कोणाचेच नाही टेकायचे पण माझे टेकायचे. आणि आता ते पण नाही टेकत आहे बघा, ह्याला बटरफ्लाय पोज बोलतात. आणि शेक करायचे असे पाय. तर मला जेवढं आठवत होतं ना तेवढं मी करत होते. तर दररोजचं माझं वेगवेगळं असतं, जसं आठवलं तसं मग मी करत असते. आणि तसं म्हणजे पोटाचं कमी करायच्यासाठी जे असतात ठराविक हे, ते पण मोबाईलमध्ये बघून करते, आणि जे माझ्या मनाला म्हणजे जेवढे आठवतील ते पण करते, असं करते. कधी उभं राहून, मध्येच बसून, कधी झोपून, जे आठवलं तसं मग मध्येच. आता रनिंगसुद्धा केली बघा, जसं योगाच्या क्लासमध्ये शिकवलं होतं ते काही आठवलं तेवढं मी करत होते. डेलीचं वेगवेगळं असतं माझं, एकच नाही. पण पोटाचं जे असतं ना ते मी करते, कारण त्याचीच आता गरज आहे. त्याच्यानंतर 5 मिनटं असं बसायचं.
हे संध्याकाळी जेव्हा आपण जेवतो त्याच्यानंतर असं 5 मिनटं बसायचं असतं असं. त्याच्यानंतर लागले परत रुटीनला. पाणी तापलं होतं, मधूनच आले होते मी पाण्याचा गॅस बंद करायला. एवढा वेळ काय पाणी नव्हतं तापत ठेवलं. त्याच्यानंतर म्हटलं आता स्वतःसाठी थोडासा वेळ काढावा, कारण बघा माझ्या नाकावरती पिंपल्स दिसत असेल आणि इथे कपाळाच्या इथे पण 2 छोटे छोटे आलेत. तर त्याच्यामुळे म्हटलं स्किन केअर थोडंसं करावं, कारण गावावरून आल्यापासून मी काहीच केलं नाही, काही म्हणजे काहीच नाही, काहीच लावलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे स्क्रब जो आहे मी करते वॉलनटचा, तो म्हटलं स्क्रब तरी निदान करावा, म्हणून आता स्क्रब करायला घेते. आणि म्हटलं फेस पॅक पण बेसनचा लावावा, कारण चेहरा खूपच खराब झाल्यासारखा वाटला. आणि मग थोडंसं बेसन 1च चमचा घेतलं आणि एकदम नॉर्मल थोडीशी हळद टाकली. आता याच्यामध्ये दुसरी जी कस्तुरी हळद का काय कोणती हळद येते मला पण नक्की नाही माहीत, ती टाकतात, पण आता आपल्याकडे नाही आहे ती, त्याच्यामुळे घरातलीच टाकली एकदम थोडीशी. आणि दही मेन पॉईंट मला वाटलं आहे माझ्याकडं, पण माझ्या लक्षातच नाही. रात्री मी कोशिंबीर केलेली, त्याला सगळं दही यूज केलं, मग दूध टाकलं. तर मी दहीच टाकत असते दरवेळेस, पण आता दूध टाकलं आणि मग फेस पॅक बनवून ठेवला. आणि अगोदर म्हटलं स्क्रब करावा आणि त्याच्यानंतर मग फेस पॅक लावावा. तर आज मी हे का करत होते, कारण ह्यांना टिफिन नव्हता न्यायचा. टिफिन म्हणजे भाजी चपाती तसं मला करावंच लागणार होतं नाश्त्यासाठी, पण दररोज कसं चपाती भाजी आणि नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं. त्याच्यातून आराध्या खात नाही. पोहे वगैरे बनवले, मग तिच्यासाठी चहा बिस्किट असं करावं लागतं सगळं. आणि आज फक्त मला चपाती भाजीच बनवायची होती, त्याच्यामुळे मग म्हटलं जरा स्किन केअर करून घ्यावं आज टाईम आहे तर, कारण हे काल टिफिन ऑफिसमध्येच विसरलेले, बाहेर कुठे गेलेले, त्याच्यामुळे मग ते म्हटले मी टिफिन नाही नेणार. मग मी दुसरा नाश्ता काहीच नाही केला, म्हटलं चपाती भाजीच खाऊन जातील, त्याच्यामुळे मग तो वेळ वाचला आणि मग त्याच्यामध्ये मी हे काम करून घेतलं माझं. तर स्क्रब चांगला केला तर लाल झालं तोंड जरा बघा, म्हणजे रेडनेस आला आहे. आता मी लावणार आहे फेस पॅक जो मी बनवून ठेवला आहे तो. तर इथे बघा फेस पॅक लावून रेडी आहे आणि म्हटलं आंघोळीच्या आधीच करावं. तर फेस पॅक सुकस तोपर्यंत 10-15 मिनिट जाणार. मग त्याच्यामध्ये म्हटलं पीठ मळून घ्यावं. मग त्याच्यानंतर पीठ मळलं आणि भाजीची पण तयारी केली. रात्री गवार निवडून ठेवलेली आणि मग ती करणार होती मी. मग गवारीची भाजी फोडणीला टाकली आणि पीठ मळून ठेवलं. आणि आंघोळ केल्यानंतर बघा चेहरा माझा ग्लो दिसतोय की नाही, काय फरक दिसतोय की नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि मी काय करते, साबण वगैरे काही लावत नाही. स्क्रब करू दे किंवा फेस पॅक लावू दे, अजिबात साबण किंवा फेस वॉश लावत नाही. नॉर्मल पाण्याने फक्त तोंड धुते जरी आंघोळ केली असेल तरी. आता मी चालले होते आराध्याला उठवायला. भाजी झाली होती माझी आणि चपाती लाटायला मी घेते आणि या दोघांना उठवते 8:30ला. 9:30ला क्लासला जावं लागतं, पण त्यांना खूप वेळ लागतो उरकायला, पटपट उरकत नाहीत, त्याच्यामुळे 1 तास अगोदरच तयारी करावी लागते. मग असं त्या दोघांना उठवावं लागतं. जरी आराध्याला उठवून बसवलं ना तरी पण ती परत झोपते. मग अंथरूण काढलं ना, सगळं अंथरूण काढून ठेवते मी, तरीसुद्धा ती दोघं जाऊन बेडवर झोपतात, असं असतं त्यांचं. आणि यांना मी 15-20 मिनटं अगोदरच सांगितलेलं की त्या दोघांना उठवा, तरी पण हे निवांत उठून बेडवर झोपलेले आणि मोबाईल बघायचं चाललेलं. शेवटी मलाच उठवावं लागलं आणि आराध्या काय उठत नव्हती, म्हणत होती आई मला थोडा वेळ झोपू दे ना. त्याच्यामुळे मी खूप हसत होते. एकदम ती अशी बोलली ना की आई मला झोपू दे ना, असं बोलली, त्याच्यामुळे मला लय हसायला येत होतं. आणि गुदगुल्या करत होते मी, कारण ओरडलं तरी त्यांना राग येतो आणि मग ती उठत नाहीत मुद्दामून. मग त्यांच्या ह्याच्याप्रमाणे घ्यावं लागतं. आदिराज तर बघा वैतागलेलाच, तो कधीच उठत नाही. त्याला गोड बोललं ना की उठतो आणि असं रागवलं ना की अजिबात उठत नाही. मग नाही म्हणजे नाहीच उठत. तर उठत नव्हती ही दोघं काय पण करून, त्याच्यामुळे हे म्हणले की पाणी टाक थोडंसं. मग एक थेंब टाकला तरी पण हे दोघं उठली नाहीत. माझं दररोजच्या 10-15 मिनिटांना उठवण्यातच जातात, पण ती काय दोघं ऐकत नाहीत. मग मी परत माझ्या कामाला येते आणि मी किचनमधून ओरडत असते सारखं, कंटिन्यू माझं चालूच असतं त्या दोघांना आवाज देणं. मग तिघांची पण घाई होते. एका टायमिंगला उठली ना की मग अगोदर कुणी आंघोळ करायची, मग हे म्हणणार मला ऑफिसला जायचं आहे, मी म्हणते त्या दोघांना ट्युशनला जायचं आहे वेळेवर, असं आमचं मग चालू होतं. तर त्यांना उठवून तर आले, पण ती काय दोघं उठली नाहीत. त्यानंतर इथं चपाती लाटायची माझी तयारी चालू झाली. गवारीची भाजी केलेली, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला. भाजी झाली होती, आता ती पलीकडच्या गॅसवरती एकदम थोडंसं पाणी राहिलेलं म्हणून ठेवली आणि इथे मी चपाती लाटायची तयारी. आता चपाती लाटत जरी असले ना मी, तरी पण सारखं माझं आतबाहेर चालूच असतं त्या दोघांना उठवण्यासाठी. एक चपाती लाटायची, त्यांना उठवाय जायचं. अजिबात उठतच नाहीत, हालतच नाहीत.
आणि मग क्लासमध्ये पण उशिरा गेलं तर त्या टीचर ओरडतात. तर मी कोणाला म्हटलं ना माझं काम लवकर उरकत नाही दुपारपर्यंत किंवा कधी कधी दिवस पण काय काय एक्स्ट्रा काम असेल तर जातो. तर म्हणतात दिवसभर तुम्ही काय नक्की काम काय करता की 2च मुलं, एवढी छोटी फॅमिली, तरी पण काय काम असतं अशी म्हणणारी म्हणतात. तर मलाच काय कळत नाही बाकीच्या बायकांचं काम कसं उरकतं आणि त्या कशा करतात. मला तर चपाती भाजी करावी लागते, त्याच्यातून नाश्ता वेगळा असतो आमच्या घरी आणि त्यातून आराध्याला नाश्ता नाही आवडला, तिला दूध पण नाही आवडत, मग तिला चहा बिस्किट चहा करायचा, असं म्हणजे दोघांचं करायचं खूप अवघड आहे. एकटा असेल तर ओके होतं, दोघांचं मला अवघड जातं आणि डबल टाईम जातो ना आंघोळ वगैरे घालायला. बाकीच्यांना बोलायला काय की काय करते एवढा वेळ किंवा काय दिवसभर काम असतं. आणि हे सुद्धा मला म्हणतात हां एका कामाला तुला हे कपडे धुवाय 15 मिनटं, लादी पुसाय 10 मिनटं, हे फक्त बोलायचं आहे. 10 मिनटात आणि 15 मिनटात ते काम होतं का कधी? जे करतं त्यालाच कळतं, ह्यांना काय नुसतं बोलायचं आहे. आपल्यालाच माहिती आहे की एका कामाला किती वेळ लागतो. तर इथं आदिराजला पाहिजे होता नवीन ब्रश. आता आम्ही डीमार्टवरून बाजार आणला गावाला जायच्या अगोदरच. त्याच्यानंतर गावावरून आल्यानंतरच नवीन 2 ब्रश दोघांना दिले होते, तरी पण एक्स्ट्राचा एक राहिलेला तो त्याला 2-3 दिवस झालं मागं लागला आहे की मला ग्रीन कलरचा ब्रशच पाहिजे, तोच पाहिजे. आणि आज फायनली त्यानं रडून रडून तो घेतलाच. त्याशिवाय मी आंघोळ नाही करणार, त्याशिवाय मी ब्रश नाही करणार. मग हे म्हटले की दे, त्याला दिला ब्रश आणि त्याच्यानंतर आराध्या बसली रुसून. तर असं असतं आमच्या घरात, 2 मुलं असली ना की असं असतं, घेतली ना तर 2 वस्तू घ्याव्या लागतात. आणि काय झालेलं, मी 3चा पॅक घेतलेला, दोघांना 2 कलर दिलेले आणि एक ग्रीन कलरचा एक्स्ट्रा राहिलेला ठेवला. तर त्याच्याच मागे तो लागलेला आणि फायनली त्यानं तो घेतला. त्यानं घेतला की आराध्या म्हटली की मला पण पाहिजे नवीनच, मला जुना नको आहे. मग ती रुसून बसली. ती 15 मिनटं ती एका जागेवरून काय उठली, तिला समजाना 10 मिनटं गेली. नंतर ती रेडी झाली. त्या दोघांना अंघोळ नाश्ता वगैरे सगळं ओके करून त्यांना ट्युशनला पाठवलं आणि यांना पण नाश्ता दिला. आणि मी म्हटलं राहिलेल्या चपात्या आपण आता लाटून घ्याव्यात. त्या घेतच होते की लगेच बाहेर कोणीतरी आवाज दिला म्हणून गेले. तर मच्छीवाला आलेला आणि हे घरी असले ना घेऊ का मच्छी तर घेच म्हणतात, कधी नाही म्हणत नाहीत. मग बांगडा घेतला आणि कोळंबी घेतली, म्हणजे बांगडा फ्रायसाठी होईल आणि कोळंबी ग्रेव्हीसाठी होईल. आता कोळंबी मला तर आवडत नाही, पण तरी पण यांच्यासाठी मी घेतली आणि त्यांनी साफ वगैरे मला करून दिली. मी मच्छी घेतच होते तेवढ्यात हे आल्या. तर ह्यांना काय म्हणतात मला नाही माहिती. मग ते पैसे मागत होते आणि ते पैसे देस तोपर्यंत 5-10 मिनटं तिथंच उभे राहिले. मग त्यांना मी पैसे दिले, मग गेले. ते 12 झाले. आराध्या गेली स्कूलला आणि आता आधी पण जाईल स्कूलला. त्याला दिले जेवायला इथं. नीट बस बाबू, भाजी बरं खायचं काय. तर कार्टून लावायला लावलं इथं ना आणि ते बघत बघत आता खाईल. आता मी माझं काम करते, भांडी आणि कपडे राहिलेत तर किचन आवरायचं आहे. तर टिकली लावलेली पडली, घामानं पडली वाटतं. बाबू जेवतो ना. हे कशाची भाजी आहे? गवारीच्या भाजी बरं खा काय. हां नीट बसून खा व्यवस्थित. तर आता हा जेवतच नव्हता, म्हटलं सीताफळ घे. मला दररोज सीताफळ घ्यायला लावतोय 1 दिवसाआड आणि म्हटलं सीताफळच पाहिजे मला तरच मी जेवणार. तर आता सीताफळ घेतलंय, तुम्हाला दाखवते. अर्धा किलो घेत असते कारण ना किड निघते ते ह्याच्यात. तर बघा कडक घेते आणि मी मऊ घेतले ना हमखास त्याच्यात आळ्या असतातच. त्याला खायचं आहे सीताफळ, पण त्याला म्हणलं आधी जेव मगच दे. आणि हे पण त्यानं घ्यायला लावलं. आता हे कधी खाल्लेलं पण नाही आणि कसं लागतं काय लागतं काय माहीत, पण ते ऐकणच झालं या. पाहिजेच म्हणला मला हे आलू बुखार हे वाटतं, हे त्याला म्हणतात आलू बुखार. आता काय माहिती, खाल्ल्यानंतरच कळेल. तर इथं बघा मच्छी घेतलेली तशीच ठेवली. तर मच्छी इथंच ठेवली घेतलेली, कारण धुवून ठेवते आता फ्रीजमध्ये हळद लावून त्याला. आता माझं काम स्टार्ट होईल. त्याच्यानंतर किचन क्लीन करायला घेतलं. जे घेतलेली वस्तू असेल ना ती किचनवरच असते, म्हणजे टाईमच भेटत नाही उचलायला. आराध्याला जेव्हा सोडेल ना मी तेव्हाच टाईम भेटतो.
तर भाजी वगैरे राहिलेली काढून ठेवली. सगळी मी भांडी घासून टाकते, फक्त माझ्या जेवणाचं ताटच राहतं दुपारी, कारण ते पण माझ्या जीवावर येतं जेवल्यानंतर घासायचं. काहीच मी भांडी ठेवत नाही. आणि आज मला गॅस धुवायचा होता, जास्त खराब झालेला, त्यामुळं मग सगळी भांडी गोळा केली. आणि मच्छी धुवायची होती, पण बेसिंगमध्ये भांडी होती आणि ते मच्छीचं मला सगळ्या भांड्यांना नव्हतं लावायचं, त्यामुळं ते जरा साईडलाच ठेवलं. अगोदर किचन धुवून काढलं आणि भांडी पण धुवून काढली, खरकटीवरती ठेवली आणि त्याच्यानंतर मग मच्छी धुतली. तर झालं असं की आराध्याचा अभ्यास मी घेत बसले 11ला ती ट्युशनवरून आल्यानंतर. म्हटलं रिव्हिजन घ्यावं, कारण खूप विसरायला होती ती आणि कम्प्युटरचा पेपर होता आज, त्याच्यातलं तिला बरंच येत नव्हतं, लक्षातच राहत नव्हतं काहीच तिच्या. रात्री मी 2 ते 3 वेळा तिची रिव्हिजन घेतली आणि रात्री तिचा मूड नव्हता अभ्यास करायचा, त्याच्यामुळे लक्ष नव्हतं तिचं, त्यामुळे मला टेन्शन आलेलं. म्हटलं ही पेपरमध्ये काय लिहील. ट्युशनमध्ये पण तेच घेतलेलं, तरी पण मी रिव्हिजन घेतली तिची घरी आल्यानंतर. खूप वेळा सांगितलं आता बघू काय करते पेपरमध्ये, आणि मग त्याच्यामुळे मला उशीर झाला. मग तिचं उरकून दिलं आणि मग तिला पाठवल्यानंतर मी बाकीची कामं केली, म्हणजे लादी पुसणं असेल, झाडू, देवपूजा वगैरे नाश्त्याच्या अगोदरच मी केलेली. नाश्ता करायला पण मला खूप वेळ लागतो, त्याच्यात पण माझा वेळ जातो. हे सगळे गेल्यानंतर मग मी नाश्ता करत असते. मग अर्धा तास तरी मी नाश्ता करते, टी व्ही बघत, गाणी वगैरे ऐकत, असं काम असतं माझं. तर किचन किती छोटं आहे तुम्ही बघितलंच व्हिडिओत. काही वस्तू जास्त ठेवता येत नाहीत आणि पाण्याची कळशी आणि हंडा किचनवरच ठेवावा लागतो. खाली खूप गर्दी होते, त्यामुळं इथे मच्छी दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतली आणि मग फ्रीजमध्ये आता ठेवून देणार आहे, संध्याकाळी बनवणार आहे. तर आधीला सोडून आले आणि सकाळी ते दुपारपर्यंत माझं कसं रुटीन असतं कामाचं ते आज मी तुम्हाला दाखवलं. तर दुपारी आधीला सोडून आलं ना, 1:40पर्यंत येते त्याची व्हॅन. कधी 45 होतात, कधी लेट होते, तर 1:45पर्यंत येते लास्ट. तिथून आल्यानंतर मग माझी जर कपडे धुवायचे राहिलेले असेल तर मी कपडे धुते आणि मग कपडे सुकत घालणं एवढंच काम असतं. आणि माझं जेवण तर ठरलेलं आहे 2 वाजता. आता 2 वाजलेत बघा. आले की मी पहिली उन्हात येते ना, त्याच्यामुळे बसते थोडा वेळ, ऊन लय भयंकर लागतं बाहेर. मग थोडा वेळ मोबाईल बघत बसायचं 5-1 मिनटं आणि त्याच्यानंतर काय काम असेल तर करायचं आणि जेवायला घ्यायचं. असं दुपारपर्यंतचं रुटीन आहे ना. आता कसं एक्झाम चालू आहेत ना, तर आराध्या येते 4 वाजता, 3:30ला स्कूल सुटतं, 4ला येते ते. आणि आदिराजचं रेग्युलर स्कूल चालू झालं एक्झाम होऊन, मग तो येतो 5:30ला येतो. अगोदर एक्झाम होती तर टायमिंग चेंज होतं, आता रेग्युलर स्कूल चालू आहे त्याच्यामुळे 5:30ला येतो. आणि मग दुपारचं माझं कसं जेवण वगैरे निवांत करते मी, मोबाईल किंवा टी व्ही बघत. आणि मग 2:30 पुढं जर ब्लॉग असेल तर मग त्याचं एडिटिंग व्हायचं हे ते त्याला मग वेळ लागतो, 1 तास तरी लागतोच सगळं करायला, पोस्ट वगैरे करायला 1-1.25 तास लागतो. तर असं माझं रुटीन असतं. आता ती 4 वाजता येते त्याच्यामुळं मग मी झोपत नाही. ती आल्यावर झोपते आराध्या. आणि तिचं कसं आहे, ती नाही झोपत, तिला सवय मोडली की ती झोपत नाही. मग मला झोप आली असेल तर मी झोपते, नाही तर मग असाच टाईमपास चालतो. असं रुटीन झालं आहे. आणि काल आदिराजला लवकर स्कूल होतं, काहीतरी त्यांच्या स्कूलमध्ये होतं, तर मग तो 2 वाजताच आलेला, 11 वाजता गेलेला, 2ला आलेला. मग 2ला आल्यानंतर मग माझं काम उरकलेलं आणि ब्लॉग वगैरे नसेल तर मग मी दुपारी झोपून जाते. आणि जर ब्लॉगचं काम असेल तर मग दुपारी एडिटिंग, माझं हे काम असतं, दुपारचंच एडिटिंग करते आणि लगेच पोस्ट करते ब्लॉग, असं माझं रुटीन असतं. आता प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं, कधी काम लवकर होतं, कधी उशिरा होतं काम, कधी काय काय वाढत जातात त्याच्यावर असतं. तर आजचं असं होतं रुटीन 2 वाजेपर्यंतचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, तर आदिराजला सोडायला जाताना मी ड्रेस चेंज करते, सकाळी गाऊन घातलेला असतो, कामामुळे खराब होतं त्याच्यामुळे गाऊन घालते आणि मग दुपारी त्याला सोडायला जाताना ड्रेस चेंज करते. तर माझं दिवसातून 1-2 तरी कपडे 2 तरी कपडे होतात, कधी कधी 3 पण होतात आणि धुवायला मलाच लागतात. तर चला, इथेच ब्लॉग एंड करते, बाय.